महापालिका से लेकर मंत्रालय तक, अपराधों से लेकर राजनीति तक, हर समस्या की रिपोर्ट खास आपके लिए सीधा आपके मोबाइल फोन। आप देख रहे हैं नया सवेरा न्यूज। संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। प्रभु रामचंद्र की जय, प्रभु रामचंद्र की जय, बजरंग बली, बजरंग बली, बजरंग बली। आठवड्यात आली राहुलजींवर भ्याड हल्ला करण्यात आला। आसामच्या बीजेपी आमचे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि भरीसभर म्हणून राहुलजींना तिथल्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं। सांगितलं की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिरात यावं म्हणजे राहुल गांधीला एकीकडे मोदी सरकार म्हणतायत, मोदी म्हणतायत की तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा या ठिकाणी, आणि काँग्रेसवाले प्रार्थना करायला गेले की त्यांना अडवायचा प्रयत्न करतात आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाण्यात मनोज शिंदे असतील, इतर सर्व नेते असतील त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाणे काँग्रेसने हे आंदोलन छेडलेलं आहे। ह्याच्यातून आम्ही चेतावणी देतो बीजेपीला आणि मोदी सरकार का जिथे जिथे तुम्ही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न कराल काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर येऊन तुमचा विरोध करतील। या ठिकाणी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई आम्ही या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि वेळ पडली तर या ठिकाणी जीवाच्या याची पर्वा न करता तुमच्या या जुलूमशाहीला, तुमच्या हुकुमशाहीला आम्ही विरोध करतो। राहुल गांधी आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी लोकशाही मार्गाने ज्यावेळेला जनता संपूर्ण देशामध्ये राहुलजीचा वावा करत आहे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्याच्या मागे जात आहे। आज अन्यायाविरुद्ध जी यात्रा निघाली आहे त्यालाही त्याच्याही मागे या ठिकाणी जात आहेत। आसामचा मुख्यमंत्री हा भ्रष्टाचारी आहे आणि ह्या असताना देखील त्या भागातली जनता जेव्हा राहुलजींबरोबर चालते त्यावेळेला त्यांच्या विरोध करण्यासाठी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही पाहिलं असेल तुमच्याच माध्यमातून त्या ठिकाणी 25-30 गुंडांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे राहुलजी त्या ठिकाणी सर्व संपन्न आहे, स्वतः त्यापासून उठून गेले त्यावेळेला ते त्यांना पळावं लागलं। अशा प्रकारचे चिरकुट धंदे या ठिकाणी चालू केलेत। या ठिकाणी त्या राम मंदिराच्या माध्यमातून देखील आम्ही दर्शन करायला राहुलजी गेले, त्यांना देखील ते रोखण्यात आलं। असा वाईटपणा या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा डाव मोदींचा आहे आणि मोदी घाबरलेले आहेत। आमची यात्रा चालू राहणार। ठाण्यात देखील लवकरात लवकर या ठिकाणी यात्रा राहुलजी लोकांना भेटायला येणार आहेत। आमचे प्रांताध्यक्ष आणि आमचे सर्व राष्ट्राचे जे नेते आहेत ह्या सर्व ठाण्यामध्ये येणार आहेत आणि त्या ठाण्याला देखील राहुलजींची आवश्यकता आहे आणि न्यायाची आवश्यकता आहे। त्याच्यामुळे न्याय यात्रा ही चालू राहणार। कितीही तुम्ही अडचणी निर्माण केला तरी आम्ही ते करून राहणार। नागरिकांना येणाऱ्या 2024 या 2024मध्ये आम्ही सत्तेवर येऊन लोकांची काम करणार। महिला काँग्रेस